दिवसभर झोपून झाल्यानंतर आपण उठलो आणि पाणी गरम केलं. बायको मस्त फोडणीचा भात बनवत होती वाटाण्याचा. इतका सुंदर झाला होता की काय बोलू. आज पण होती आपली नाईट शिफ्ट. तर हा भात खाऊन थोडा आपल्या मांजराबरोबर टाइमपास केला, खेळलो त्याच्याबरोबर. मग बघता बघता वेळ झाला तर निघालो ऑफिससाठी आणि आपली बॅग तयार करून निघालो. मग कसं बसं आपण आपल्या मित्राबरोबर त्याला पिक करून ऑफिसमध्ये पोचलो आणि मग काम चालू केलं. आज काय कुठे जायला भेटलं नाही कारण काम खूप होतं, त्यामुळे आज काय ब्रेक वगैरेला खाली गेलो नाही. सकाळी उठून कधी पहाटे झाले कळलं नाही आणि इतका प्रदूषण होता की काय सांगू. मग काम आवरून आम्ही निघालो घरच्यासाठी, मी आणि माझा मित्र. मग रस्त्यात जाताना मला थोडासा डाऊट आला की टायरमध्ये हवा कमी आहे. बोलला आपण जाऊन चेक करूया. तर तसाच बेलापूरपर्यंत गाडी नेली आणि बेलापूरवर पेट्रोल पंपवर चेक केलं तर एक पंक्चर आहे. एवढा मोठा खिळा माझ्या टायरमध्ये अडकला होता. मग फायनली नशीब माझं चांगलं होतं की तिथे पंक्चरवाला भेटला, म्हणून सकाळ सकाळी पहाटे 7च्या सुमारात हा पंक्चर मी काढला. आणि पंक्चर काढल्यानंतर आपल्याला वडे घ्यायचे होते, तर आपण तुरंत गेलो वडे घ्यायला. वडे घेतलेत आणि निघालो घराकडे. आपल्या मित्राला वाटेत सोडलं आणि घरात पोचलो. मग झोपून उठल्यानंतर आपल्याला जायचं होतं बाहेर जेवायला. तर आपण तयार झालो आपल्या मिसेस बरोबर आणि बाहेर आल्यावर बघितलं मांजर दिसलं. त्याला जरा गोडी लावून मग आपण निघालो आपली आयाबुजा काढून बायको बरोबर. ॲज युजल आपली फिक्स गाडी असते. मग काय लागलो ना वाटेला. आपल्याला जायचं होतं एबी स्टेशन वाशी. मग खणखणीत मस्त बार्बिक्यूवर ताव मारला, मेनकोर्सवर ताव मारला आणि काही सांगू आईस्क्रीम वगैरे सगळं खाऊन झालं. पोट भरून मग निघालो घराकडे आणि ऑलमोस्ट मला संध्याकाळी 10 वाजले होते. पण येताना केक आणायचं विसरलो नाही एबीसकडनं. मग काय तो केक बघून माझ्या मांजराला पण भूक लागली होती, त्याला पण टेस्ट करायचा होता, त्याला थोडासा दिला आणि आजची नाईट अशीच गेली आणि आज एवढंच.